एक गोष्ट नोटीस केली का? काही दिवसांपूर्वी प्रचंड धुमाकूळ घालणारे बिबटे अचानकच गायब झाले. आता ना शेतकऱ्यांच्या समस्या दिसताय, ना गुन्हेगारी, ना खून, ना दरोडा, आणि महागाई ती तर जणू अस्तित्वातच नाहीये. पण जरा थांबा, ना बिबटे गायब झाले आहेत, ना समस्या गायब झाल्या आहेत. गायब झाले आहेत या समस्यांवर फोकस करणारे पत्रकारांचे कॅमेरे. कारण हे कॅमेरे सध्या निवडणूकवर फोकस करून आहेत. कुठे किती पैसे सापडले, कुणाची सत्ता येणार, यंदा ठाकरेंचा करिश्मा चालणार का, किंवा मग फडणवीसांची जादू चालणार, हेच मुद्दे फक्त फोकसवर आहेत. पण या सगळ्यात एक वास्तव समजून घ्या. ज्याप्रमाणे निवडणूक जवळ आल्यावर बिबटे गायब झाले ना, अगदी त्याचप्रमाणे सर्वसामान्यांच्या समस्या आणि त्यांचे मूलभूत प्रश्न हे नेत्यांकडून वर्षानुवर्षांपासून गायब केले जात आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत तरी काय? महागाई, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा, या पलीकडे काहीच नाही. पण ही नेते मंडळी काय करते? तुम्हा आम्हाला फक्त धर्मवाद, जातीवाद, हिंदू, मुस्लिम आणि विष ओकण्यामध्ये मग्न करते, आणि हेच महत्वाचे मुद्दे आहेत असं आपल्याला भासवलं जातंय. आणि जर समजा आपल्या मूलभूत हक्कांवर एखाद्याने आवाज उठवलाच, तर त्याला सुद्धा बिबट्यासारखं जेरबंद केलं जातंय. याचं उदाहरण पाहायला गेलं तर सोनम वांगचुक, ज्या व्यक्तीवर 3 इडियट सारखा चित्रपट प्रदर्शित आहे, या व्यक्तीने जेव्हा हक्क मागितला, त्याच्या वाट्याला आला तुरुंग. आणि याची दुसरी बाजू जर बघितली तर जी लोक अत्याचार करतात, ज्यांची प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती असते, ज्यांच्यावर घोटाळ्याचे असंख्य असे गुन्हे दाखल असतात, या लोकांना सत्तेत घेतलं जातं आणि तुमच्याच नाकावर टिचून यांना उमेदवारी दिली जाते. पण मला वाटतं महाराष्ट्राच्या आणि भारताच्या या अवस्थेला जर कोणी जबाबदार असेल तर तो आहे मतदार. कारण मतदार म्हणून जर आपल्याला धर्मवाद हा मुद्दा महत्वाचा वाटत असेल आणि आपण आपलं एक महत्वाचं मत हे मटण, दारू, साडी, चोळी आणि पैसा यावर विकत असू, तर महाराष्ट्राची ही अवस्था होणं नवल नाही. आणि जर खरंच परिवर्तन व्हावं हे वाटत असेल ना, तर जास्त काही नाही बाबांनो, फक्त तुमचे कर्तव्य आणि तुमच्या गरजा ओळखा. मतदान हे पैशांसाठी नाही, मतदान हे लोकशाही टिकवण्यासाठीचं शस्त्र आहे. बाकी देश विकायला आणि हुकुमशाही गाजवायला अनेक किंजोन बसलेलेच आहेत. म्हणून डोळे उघडा आणि जो महाराष्ट्र फार वर्षांपासून आजारी आहे ना, याचा उपचार म्हणून तुमचं योग्य मतदान योग्य व्यक्तीला द्या. कारण निर्णय फक्त तुमच्याच हातात आहे.